पुण्याच्या विद्यमान खासदारांचं दुःखद निधन झाल्यानंतर ही निवडणूक ताबडतोब घेणं हे निवडणूक आयोगाला कायदेशीररित्या बंधनकारक होतं. कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने भाजपचा केलेला दणदणीत पराभव आणि त्याच भीतीने भाजपला पराभवाची भीती वाटत होती. ज्या पद्धतीने कसब्यात पराभव झाला त्याच पद्धतीने पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा भाजपचा पराभव होईल हे चित्र भाजपला लक्षात आल्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाला हाताशी धरून ही निवडणूक टाळण्याचा प्रयत्न केला होता. पुणे लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने आज जो निकाल दिलेला आहे त्या निकालाचं आम्ही स्वागत करतो. गेली 10 वर्ष केंद्रामध्ये भाजपचं सरकार आल्यापासून निवडणूक आयोग असेल, रिझर्व्ह बँक असेल किंवा ज्या स्वायत्त संस्था होत्या ज्यांच्यामध्ये कधीही केंद्र सरकारचा हस्तक्षेप गेल्या 70 वर्षामध्ये झालेलं नव्हतं, पण भाजपचं राज्य आल्यापासून हुकुमशाही पद्धतीने त्यांनी या सर्व संस्थांना आपल्या ताब्यात ठेवलं होतं. 10 महिन्यापूर्वी पुण्याच्या विद्यमान खासदारांचं दुःखद निधन झाल्यानंतर ही निवडणूक ताबडतोब घेणं हे निवडणूक आयोगाला कायदेशीररित्या बंधनकारक होतं. परंतु कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने भाजपचा केलेला दणदणीत पराभव आणि त्याच भीतीने भाजपला पराभवाची भीती वाटत होती. ज्या पद्धतीने कसब्यात पराभव झाला त्याच पद्धतीने पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा भाजपचा पराभव होईल हे चित्र भाजपला लक्षात आल्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाला हाताशी धरून ही निवडणूक टाळण्याचा प्रयत्न केला होता. खरं म्हणजे लोकशाहीमध्ये मतदारांना आपला लोकप्रतिनिधी असणं, दैनंदिन सामाजिक आणि विकासाच्या संदर्भामधले जे प्रश्न असतात, ज्या समस्या असतात त्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी हा अतिशय महत्त्वाचा एक दुवा असतो. परंतु गेले 10 महिने पुणे शहरातील मतदारांना पोरकं करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आणि यासाठीच भारतीय जनता पार्टीच्या ज्या हुकुमशाही प्रवृत्ती आहे त्यामुळं आजच्या निकालाने भाजप आणि निवडणूक आयोग याला एक फार मोठी चपराक माननीय उच्च न्यायालयाने आज दिलेली आहे. काँग्रेस पक्ष या पोटनिवडणुकीला सामोरं जाण्यासाठी तयार आहे. ही निवडणूक लवकरात लवकर लावावी अशी आमची या ठिकाणी आग्रहाची मागणी आहे. ज्या पद्धतीने लोकसभा असेल किंवा इतर निवडणुका असतील, पुणे महानगरपालिकेची निवडणूकसुद्धा गेले जवळपास 1.5 ते 2 वर्ष झाली भाजप पुन्हा आपण सत्तेवर येणार नाही महापालिकेमध्ये या हेतूने सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासुद्धा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हुकुमशाही पद्धतीने राबवत आहेत. हा जो काही सर्व लोकशाहीला एक काळिमा फासणारा प्रकार, हुकुमशाही प्रवृत्ती जी भाजपमध्ये आहे, पुणेकर मतदार त्यांना त्यांची जागा येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवून देईल हा आम्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे. मागच्याच आठवड्यामध्ये भाजपचा 4 राज्यांचा निकाल आला, तर त्या निकालाला अनुषंगाने जर मग आता पोटनिवडणूक लागली तर वातावरण काय असणार भाजपबद्दल इथं पुढे? असे आहे की पुणे शहर लोकसभा मतदारसंघ आणि कसब्याच्या पोटनिवडणुकीनंतर पुणे शहरात झालेला बदल, पुणे शहरातील मतदार हा अतिशय जागरूक आहे. गेल्या 10 वर्षामध्ये देशात वाढत चाललेली महागाई असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, सर्वसामान्य महिलांना महागाईला जे सामोरं जावं लागत आहे. आजच्याच वर्तमानपत्रामध्ये बातमी आली आहे की गेल्या 3 महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यात सर्वात जास्त महागाईचा निर्देशांक हा उच्च राहिलेला आहे. सर्वसामान्य गरीब मध्यमवर्गीय माणसांचं जीवन हे असह्य झालेलं आहे. जुनी पेन्शन योजना लागू करा म्हणून आज आमच्या हजारो लाखो लोक रस्त्यावर येऊन आंदोलन करीत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचाच विजय होईल याबद्दल आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठलीही शंका नाही आहे. तरी पण लोकसभेच्या दृष्टीने आधी काही विचार केला आहे की म्हणजे आपला उमेदवार वगैरे काही निवडण्याचं काय कसं काय प्रक्रिया काय असेल?
असे काँग्रेस पक्षाकडे अनेक चांगले उमेदवार आहेत. काँग्रेस पक्षश्रेष्ठी जो उमेदवार निवडेल त्याच्यामध्ये मी सुद्धा एक इच्छुक आहे. मागच्या लोकसभेला मी निवडणूक लढवली होती. परंतु आमच्या काँग्रेसमध्ये एक गोष्टीचं वैशिष्ट्य असतं, एकदा काही नेतृत्वाने निर्णय घेतला मग उमेदवार हा काँग्रेस असतो, व्यक्ती नसतो. आणि म्हणून आम्ही सर्वजण त्या निवडणुकीसाठी तयार आहोत.